रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्री राम समर्थ। देहापरी जाळवणी प्रपंचा मोक्षू जनाला की अध्यात्म करच्या करोनी बहुलोक जे बेवेदी नमस्कार करा ब्रह्मचैतन्य मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज नमा जय जय गुरु स्वानंदा बंदी कमल मकरंदा मोक्षू जातवान आठवी श्राम ही आनंदाची गोडी ताचे जे गराडी जितके गेले दिवशी कडे अंताने शेष जोडीत राम कोणाने जीवन करो वरी स्वाभाविक परिपूर्ण स्वानंद सुमित्राम अखंड मर्यादा भरले तेने ते झाले घरच्या घरी बावटे जोराटे इस्लाम माहिती मुक्तांगी विजयाची आज्ञा मोडली आशा मोठी देवी देखता काम क्रोध बंद वरी लोक असता गुरगुरी कल्पना ईशा बघली सुंदरी समोर येऊ देवी नासिरा प्रारब्ध ठेवा लुटविला घराचा देवारा केला मरणा मारुणी उरला आनंद तो तगिरा शब्द स्पर्श ध्वनी रूप रंगभूषे भीषित राहून इतका उदास सर्व काळ मिश्राम का वेगळा आवडले जगी असून याकडे प्रपंच व्यवसाय आवडे थोडे रासराम दया क्षमा शांती तत्वासी नाम तत्वी जी साणून लोकजे श्री आनंद नमनी अपपार विधी निषेधादी आचार गुरुविले सकल करदार आनंद वाजायचा आनंद मतधारा नमनी कळी काळाला पुण्य पाप तुला सगळं जायचा ऐसा तू आनंद बन सेविका ते सेवक बन समुदाय फिरण सेवा सेवा दसरा जया घडेल हा योग तेने साधेला लाग हीच राखली मग नरदेवनी श्राम सबल स्फूर्तांच्या राशी सत्संग रामदायसी तो चिदाने सानंदासी ज्ञानधर्म मिश्रा अथवा श्रद्धेचा अवलाबा दोन्ही कर सेवा स्वानंद सोळा भोगावा नित्य स्वयंशी सर्व शत्रू केलेल्या विषयवरी एकांत वासजनी पुनर्मी ग्राम इस्लाम मार्गी बोता बोधिले अनुग्रह सुखी गेले राम भक्ती लाविले आज्ञ विकल्प भाविक राम अनेक कामना पूर्वी जन लाविती रामबनी जेबी औषध नसेबी म्हणली बाळा साखरकडा लागली राम ऐसा करीत जगदुदर पावले गोंधवले दगर रही जाऊन रघुवीर करते राम वा येऊन जाऊ बाहेर जाऊ गोसावी उभा आहे अंगी तेजन समाये प्रेमजीव राम मागे घेऊन येऊन गेला तुम्ही साधू गोसावी झाला वर्तमान ठाऊकले असलेल्या म्हणणे कृष्णा दे राम अहो साधू महाज्ञानी तुम्ही फिरता राणी म्हणी कोठे दिसला की नेने पुत्रांचा सांगावास राम सदा रामनाम घेत तुम्हा का विषयत सद्गुरु कारणे खेळत देशी विदेशी राम सद्गुरू जाती याची खान वैसान वैरग्य पूर्ण मध्यमचा बरोबर न अंग ठेवत राम आम्हा दुःखी टाकली केला घर सोडून कुठे दीक्षा केलेली बाहुली सांगावीस राम सद्गुरु बोलती माते प्रती माऊली चिंता नसावी चिंची उदय भेटली श्री तुमचा कुटुंबातील राम ऐसे म्हणून सत्वर पावले अनुबंध मंदिर दुर्णी बाधी चमत्कार बालपण राम नाना पडी पेढ्या केली सोबत यांची माते मिळली आज सर्व पारखी झाली जेवढी असून विश्राम एक रात्र केली वस्ती ओळखी होणार ती तुझे दिली पाचारती चिंतुबा श्रीराम उपाध्याय चिंतुबा संबोधित घेऊन नावा बालपंचा गोष्टी देवा कुणी रागीसाठी विश्राम झाला दाविले रावजी फिराला गीता आहे तुमचा सुद्धा राम शब्द पडताची शवनी गीता घे झडकोनी गणपती ते धावणी चरण तरी श्रीराम उभयता संतोष झाला गणपती सर्वा भेटता हरपला ठेवावं गवसला गोंधळी राम बालपंचे मित्र सारे गरजी नाना प्रश्नोत्तरे निमिती चक्रांचे अंतरे प्रवास करता विश्राम कथिते अध्यात्म ज्ञान राम भक्ती सगुण भजन चक्रांचे विधिजन आपला करते राम शरण राम भक्तीची लाभती दक्षिणेची राम रामजी काय युक्तिवाद मोक्षोसी भक्तिबोध
नास्तिकांची प्रेम संवाद करणी श्रीराम मुखोमुखी पसरली पाहत गोंदलेसी आले संत साक्षात्कारे समाधानंत प्राणिक श्रीराम शर्कऱ्या भवानी मुंग्या धावती जैसे झाले गोंदलीपती बौद्ध जामीची जयती साधू श्रीराम भक्त मुक्षु साधक करती प्रेम संवाद समाधान पावणी धरती पद सद्गुरूंची काही श्राम कोणी म्हणजे सिद्ध पुरुष कोणी म्हणजे देवांश पावडे देव प्रत्यक्ष गोत्रे ग्रामासी श्राम सगळा दर्शनांतवी ऐसा पावला गोसावी सन्मार्गी विद्येलावी गोविंद प्रचार श्राम जटा दाढी शोभा देती काही कळावा देती गणेश टोपी कपडी घालती हाती गती स्वरी शोभते श्राम मुद्रा राम नामांकित उघडी गरीबापित सदा आनंदे विनगात संगे भक्त जन विश्राम रे वासने करती विठ्ठला मंदिरे बसवस्ती कट्टा करून बैसली समुदाय श्रीराम कीर्ती पसरली सौदेशी मत्सर वाटे सत्यांशी न सावे कृत्याच्या स्वतंत्रम याचे फाद सर्व यास्ती तुझी विचार आमचा अपमान होतो पार अधिकारी ऐसी बनते राम तरी आता ऐसी करावे यासी मुंडन करवावे गृहस्थ आश्रमी लावावे म्हणजे महत्त्व का करुणी ऐसा विचार म्हणती हा विचारा केशवर सद्गुरू अशी घटना पावन ब्राह्मण वर्ण सांगता असे घेणं हेरुवती त्या टाकून सर्व गुरुता कचरा त्यांचे मनीचा भाव जाणती परी गुरु आज्ञा झाली होती प्रपंच करुणी राम भक्ती भावी शतोत्रा स्वार्थ तिथं साध्य होते म्हणून करले वंदनाते अन्नदाने होनाते यथा सांगले श्राम रावजी गीतानंदले मनकी बा शुद्धी झाले आता प्रपंच करील वेले चिंता सर्व उडाली श्राम कांता सरस्वती खाली चिंता झाली तिला सत्वाणी वासगवती श्राम प्रपंच झालेला अभ्यंग सदा वजते श्रीरंग दर्शनाय दर्शक प्रपंच करुणी परमार्थ कैसा साधावा स्वार्थ जाऊन राहती विरक्त प्रातःकाली देवतार्चन कन्न करती नामस्मरण अध्यात्म चर्चा विवरण श्रोत श्रामाधिष्ठान नाना शंका उपशंका प्रत्येक पिढी टीका ग्रंथार्थ बोधित लोका विशद गुण श्राम दास बोध नाथ भागवत भगवद्गीता अध्यात्म ग्रंथ अभंगादी गाथा होतो तुलसीपुत्र रामायण श्राम ग्रंथाती वक्ता विरोनिका विदेश समजता श्रवणकर्ता श्रोता वर्तात अध्यात्म विश्राम चालता अध्यात्म निरूपण उपासना झाली होण भक्ती प्रेम जुळण तसे श्रोत्यांची श्राम ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगती आणि सगुणातेन भजती तेने यपर्णार्थी ऐसे भक्ती बहुत श्राम शब्दनाने भरती आणि उपासना सोडती तैसे देवे गुरुमती बोधिनी सगुण भजन श्राम स्वयं आचले तैसे जना शिकविले तेने समाधान पावले किती श्राम सायंकाळी प्रेमळ भजन करुणा रसरूप ध्यान नाना प्रणे स्तवन राम राय श्राम बौद्ध संतांची वचने अखंड पदाती गवणे जेने साधका उपदेश माने भजनातील अर्थ श्राम आत्रे श्लोकार्थी ऐसी वचनती करती स्वयं करुणी करती जना करती चालवती ऐसी उपासना प्रपंच करती नाना दोसा बिधारा शाना मुक्ती तुला पाय भले गणपती एकीची असल्याने होती वडिलार्जित उत्तर वृत्ती अंगकार श्राम पाळी अशी आमची आली ती पाहिजे तुला केली मान्य करी आणखी बोली पुत्र धर्माने श्राम श्री किंवा माय रामसेवी अर्पिला देह गरजते नोकरी घ्या मागोसे आपण श्रीराम तरी मातृआज्ञा म्हणणे होईल मी कुलकर्णी काही कार्यक्रमणी पुनर्जन्मे होते श्राम गुरुण्या वडिलांची हौस हाती घेतले वदनास नीती न्याय पर्यंत सीमा नाही श्राम होती भाबीती भगवंत नगरची अन्याय खात पंचतत्व शिवाजी काय करतात श्राम कळीका राजाची सत्ता त्या गावाची काय वार्ता आश्चर्य वाटे संस्था कोठे शिकला त्याने श्रीराम प्रयत्न म्हणते ते झाले सुज्ञ कुलकर्णी लाभले अधिकारी संतोषले कामकाज देखून श्राम माय बाबा संतोष झाला 3 मास काळ गेला सत्सुटी बदले तिला पुढे म्हणजे आपण श्रीराम राम सेवा करावी व्यक्ती भक्तीशी लावावी याहून अन्य बदली नको श्रीराम जाण्याचे निमिषराणी मग सद्गुरु भेटले काकणी तुम्ही राम नाम बदली असा वेग घेत सर्व काळ श्रीराम इति श्री सद्गुरुलीलामृते षष्ठाध्याय प्रथम समासा श्री सद्गुरुचरणार ब्रह्मस्तु श्रीराम समर्थ
ब्रह्मचैतन्य महाराज नमः. ब्रह्मचैतन्य गुरुवर करंते देशांतर भार्यास दुर्जन समागमे होणे श्राम. अखंड करी नाम स्मरणवती विष्णी विश्वास पूर्ण सदा ध्यायी पतिव्रता गुरु भार्या श्राम. धन्य पतिव्रता पावली जैसे पद पावली सबरी सद्गुण शोभली चंद्रकांती जय श्रीराम. सद्गुरु सतेज दिनगर सरस्वती प्रभा सुंदर दर्शन शमीपार संसारिकाचा होत श्रीराम. माय दे पाय बापुरा प्रभू सर्व नाटका केला मस्तुरी गाले ईश्वराला जगदार कराय श्राम. शके 1796 बाहेर निघी गोसावी भार्या शुद्ध भावी पुरुषा घेतली श्राम. 2 प्रहर रजनीशी निघाले भारे सगळी शरण निघाले तुकाशी उभयता चंद्री लोटी श्राम. पाहुणी शुद्ध भाव परम संतोषी तुकाराम. जोडी शुभे सिद्धाराम तुझी मतलबी श्राम. तुकाराम वदती सती काय इच्छा तुझप्रती माग मागते करती पूर्ण वै निश्चय श्रीराम. सती मध्ये पुत्र रत्न भावे पती समान हे चितावे वरदान महाराजा समर्था सिद्धा. देहवर्चस पुरित होत आविन पुनित वांदपुणे वृथागत डोकुलिंदा काढसराम. ऐकोनी ऐसी वचन तुम शिष्य गती हास्य वचन मायने बोले म्हणून पुत्र इच्छले श्राम. तुकाराम तथा जो म्हणती उभयतांशी रूप देती मग पावरे नाशिक प्रांती पंचवटी श्राम. सद्गुरु वदती भारेसी काय आठवली वसी मागितले पुत्र वरासी मोक्ष जाताने श्रीराम. कामध्ये नुग्रही आले क्षीर टेकवून सोडली ऐसी तू आकरणी केली माया मोहिनी अवचले परिसे गोरा. तू भिंती माझी चिंताते सुवर्ण लाभा मुकरा आभागी श्राम. अथवा गर्भधरू खालो मी बसणी आभागी कल्पना करी म्हणी पुत्र जपिल पद्माग्न्या निर्जरण्या दसराम. राजा वो संतोष सलाम नाही श्री हेतुला अभागी म्हणे देई मजला जीर्ण वस्त्र एखादे श्राम. अत्रे माते पादत्राणी गिरवस्तावनी काष्टे बणे तापवले अशी तू आकडे पुत्र स्नेहापूर्वी श्राम. तो मोक्षे श्रियाचा करता जन्म मरणाने पिता हितानंदासी भोगविता कृपा सगळ सद्गुरु सुराम. तो झालिया प्रसन्न इच्छिसी पुत्र संतान न लागती भक्ती अनन्य राम सेवा करे श्राम. 84 लक्षियोनी फिरता किती पुत्रांची झाली समात्रा जन्म मरणी समोरता एकाची कोटी श्राम. तर ते 2 दिवसांची वस्ती कोण कोणाचा सांगाती कन्या पुत्र आणि पती देह संबंधी सगळे श्राम. तो देह आशवंत तत्संबंधी अशाश्वत ज्याची त्याने करावे वेद सद्गुरू श्राम. पुन्हा नरका पासुनी म्हणती पुत्र पधारे झरी बरी नरकी जावे चुकणी वासनाक्य झाली या श्रीराम. वासना आणि माल्या पाठी स्वर्ग नरकाची आटाआटी बाप पुण्य उठावटी दया साक्ष श्रीराम. उच्चरी 42 गृहाते ऐसे मूर्ती जाणते उत्तर ते सर्वाप्रती आनने श्राम. स्वर्गशी नकळी जावे जासी हित कसे बनावे तोडली संस्कृती घेते श्री श्रीराम. जन्मादियाचे सार्थक काही करावा वेक जने कुटील हे दुःख संस्कृती श्राम. असो गुरु कृपे होईल सूत परी अल्पायुष्य अशाश्वत तेने तुझ काय प्राप्त होईल सांगा निश्चय श्राम. प्रकृती पासून सुख इच्छित ते परम मूर्ख दुःख मूळ हा निशक मायजनित प्रसाद श्राम. पाय सरस्वती पोचली मने मज फुली पडली असो जेणे होय सार्थक आवडी असो सांगाय श्राम. सुख एक राम वचनी सुखदाता तोही धनी इतर ते निर्वाणी दूर होते पारके श्राम. तुम्ही साधू महाज्ञानी मज ठाव द्यावा चरणी लीन दिन उच्चकोणी उपेक्षा करुणे श्राम. जेने माया मोह सुटल अनन्य भक्ती भावी जेल मन रामी रतेला ऐसे करेली श्राम. आपली देहाचे धनी जळ संपन्न करते विनळी कृपाळा श्राम. परिसोनी कांतेचे बन संतोषे दयागण योग दिशारीला गुण इतरी ते भाव राय श्राम. वटत जटा भरल्या कांचा बांगड्या काढल्या तुळशी माळ घरी बांधल्या कंठी बांध सूत्र तुळशीचे श्राम. श्वेत वस्त्र प्रधान भूषया योम प्रावण अखंड करविधी धामसन योग मुद्रा श्राम. प्राणायाम करुती समाधी लावती उपदेश प्रश्ने होती जगाई श्राम. नदी टाका गुहास वाटे रामाचा वनवास सीमा नसे अनंतास त्या स्थळी श्राम. वाटे ऋषीचा आश्रम उपासना झाली दुर्गम नित्य थाती आत्माराम सद्गुरुनी माऊली श्राम. कमल सुमन शोधित मुंगे
धावती दैसे मनोवेगे मोक्षो न दैसारावे बोधामूर्ती राम भिक्षा घेतली कित्येक गोष्टी करती तेही समाधानमती नामामृत विश्राम आईचा काळ गेला काही मावळी झाली विदेन गुप्ते माया मोही ऐशी जाणले गुरुदेव विश्राम राम नामी तल्लीन झाली निसंज वृत्ती बनली सद्गुरु निघाले ते काही सुनिया कांतेशी राम नाना तीर्थे नाना देश मनोपुमने भाषा विशेष उत्तर दक्षिण भागाचं फिरत झालेले राम इकडे सरस्वती माऊली मुली साडी कुठे गेली घरी जाण्याची आज्ञा झाली राम नाशिक तिंबक सुतो तेथी जाऊन बसत मदगृही पोचवायचा गुरुपत्नी ग्रहारी तिशी देखाते नमस्कार करी व ते आमची धावून कोडी पाहून गेली मदा विश्राम 2 दिवस यायची माहेर करावा दीक्षेचा उपसंहार मग जाऊ सत्वर आपले ग्रामी विश्राम नाव माकू घातले चोळी कुंभणले फिरले सुग्रासन जीव बांधले अन्न माळीश्राम 2 दिवस ठेवणी निघाले संगी घेऊनी नाते पुते भगिनी होते तिथे राईश्राम इकडे सगळे चिंता करत होते त्या कडी मात ते आनंद वेगवेगळे विचार मुक्ती मारी राम कैसे साधन कैसे भजन कैसे फिरवे अनुष्ठान येऊ दीक्षा केली जन सांगते सगळे श्राम वेचले तुकाराम सद्गुरु मागितला म्या पुत्रवरू तेने कैसा झाला विचारू आल्हादकारी राम काही घडे अन्न ग्रहण काही होई पोषण तदी घडे समाधान सहजी संगत राम माय दुर्वाळून बोले कष्टली सलाज बळे दैवी असे जिले उपाय नसे राम कन्यापदे आई कष्टा वाचून सुख नाही तुम्ही ऐसा जोडणारा धावे ते बागे तुझे राम तेरे मग समाधान निघले उभ फळाले धन्य पावली म्हणतावी परे छुरतरोस्राम ऐसे बोध बोलून करी सकलांचे समाधान सदा ध्यायी पद्धती जन्म राम नाम राम गीता रावी सकाळी मात सोन सांगे वृत्तांत करते ते चिंता काही करावी राम इति श्री रामपते षष्टाध्याय समासा श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु श्री राम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना इकडे पुटरपिकी दुर्दर्शन मगर्दी दाखवून आदेश राम आयोध्ये मुद्रा इंद्राला हिमाचली प्रत्येक जाती काशी विशेष क्षेत्रीय पुरस्कार उत्तर तीर्थे सर्व कोणी काही कास मंदिरवणी शरणांग काशी तरुणी संप्रदाय वाढतीस राम इंदुर येथे शिष्य फार सद्गुरूंचे झाले किंकर त्यातील विजय सत्वागर नामे सांगू तेजस राम बैया साहेब मोडकोणे अखंड होते नामस्मरणी सद्गुरु राहते त्यांचे सजनी शुद्ध भावपणे असराम जिजी बाई नामे करुणी विप्रस्त्री सुज्ञ लागली श्री समर्थ जय प्राप्त करावे राम जिजाबाई तुकाराम दर्शन तैसे भैया सैदन तरविलेस वैयोन परम भावकी जाऊन राम राव साहेब पळशीकर दिवाण सद्गुणी चंद्र आणि इतके शास्त्री फार इज्जतराम विश्राम इंदोर हरता गोंदावली सद्गुरूंचे स्थाने बली बौद्ध दिवस वस्ती केली परम क्षेत्रीय पुण्य विश्राम इंद्री विशेष प्रसिद्ध आनंद सागर ब्रह्मानंद गुरुकृपे झाले सिद्ध सर्वाधिकारी श्राम तया उपदेश ग्रामी म्हणून विशेष पुण्यमवी वर्जे वरी सद्गुरु स्वामी वास करते त्या ठाई श्राम काही काळ करुणी वास सद्गुरु निघाले दक्षिणस मार्गी तिथे बहुतांश उपदेश करावया श्रीराम बहुत लोक की बहुतांच्या कारणापुरती नाना चमत्कार घडती आश्चर्यवाडे सकाळ श्रीराम कोणी लोके कालिका उपासक होते परम पावत्रिक चारण मारण उच्चारणक विद्य माझी गुप्ती श्रीराम त्यांनी श्री गुरु देखले नाना चमत्कार कधी भले म्हणते आपण सागळे कामती विश्राम तरी आता एवढी विद्या शिकावी म्हणजे वाढेल पदवी काय युक्ती उजावी विद्याधन मिळवाय श्राम असुरी विद्ये माझी प्रवीण लेखती आपणा सर्गे जन बहुत प्रकारे विनवन म्हणती मत सांगावा श्राम सद्गुरु वदती ते आसी विरता अभिमानी वैकुंठवासी तोच घडितो आम्हाला अशी आम्ही असे निमित्त मात्र श्राम नाही पंचाक्षरी मंत्र वेतानुचंडी यंत्र सर्व अलिंदा सूत्र प्रभू एक रामराय श्राम आम्ही त्यांचे किंकर सदा गातो रबीर न जाणो मंत्र शाबर सत्य सत्यता श्राम ते न मानवे तयासी म्हणती हा पुस्तोर तसे आम्हा पाशी बंधन करून नागपाशी म्हणजे वळती येईल राम
ऐसे यत्री करती सद्गुरु बरोबरी गाठून एका डोंगराकडे नागपाठ टाकला. तत्काळ नाग निर्माण झाले, सर्वांगाशी बंधन केले. सद्गुरु हस्ती काही कैसी दृष्टा विचिश्राम उभयता वदती त्यासी आम्हा मंद सांगावा निश्चयची तरीच सोडूया फाशी नात्री घात घडलेस काम. गुरु म्हणती आम्ही राम भक्त आमचा न होय घात तुमचा मंत्र जाईल गर्द सर्वमुक्त झाले आश्राम. तामसी विद्येपासून तुम्ही करता नरकाची जोडणी यम गाते की गाती हो गीता सर्व आठविलस राम. 2 दिवसांचे सुखासासी बापे सोडविता कोठी अजूनही अब्जावटी म्हणजे सुख पावलस राम. सुख व्हावे शाश्वत ऐशी धरा काही नात्री बुडा समस्त नरक पुन्हा वाचरी राम. साधका सिद्धी नारदी तुम्हासी चिष्टे बुडती न जाणता आपली गती तुझ्यासी काय देतात राम. बोध करिता बोध आपली न मानते असुरी बुद्धी करतो भस्मेगिरी पाश सोडाया गणेश राम. 2 दिवस पाठ पाहिली मग गेली डोंगरा खाली उडी घेतली नाग झाले छिन्न बिन्न श्रीराम. दे कोणी ऐसा चमत्कार उभयता वाटला विस्मय थोर सामर्थ्य असताय दुरंदर 3 रात्री श्रीराम. जायला आमचे मंत्र बल म्हणून शोषित बाल तोडिले दुर्बद्य बाल मानवी बल राम. आधी बोध झाला साक्षात्कार घडला उभयता अनुताप होता धावणी चंद्र राम. अत्यंत अपराधी मंदती बहुत भोगल्या पती कृपा सागरा गुरुपती क्षमा दिनासी कर विश्राम. म्हणून जाणती जनी बागावत गुरुळा मारणी सोडूया भवातनी परमावन गुरुराम. सद्गुरु त्यागन बसले मोक्षुषता काय संतवले अनग्र देवन लाले श्रामक विश्राम. जोके सेवा करती घन एका निरोप देती जाण सच्चिदानंद नामाय गण पूर्वी गुरु विश्राम. अतिकटन सेवा करी नामे जिजवी वैकरी तुर्या अवस्थेतेवरी सच्चिदानंद श्राम. येथेची सिद्धी नारती साधका पशी पाटली याची अप्रोधरा कटली तुम्ही साधक सुज्ञ श्राम. सद्गुरु रामेश्वरा चालले आगगाडी स्थळी आले अवकाश जडून तळे धर्मशाळे माली श्राम. काही रोड्यावरी गाडी आली अड्ड्यावरी श्रीगुरु पोस्ती जवरी गाडी चालू राम. सच्चिदानंद ह्या उडकून म्हणे श्री गुवारचून कोठे धावचून खूप करून स्थिर राहा श्रीराम. त्याची तपस्थितीची बळे गाडी पुढे चाले उपाय करून थाकले गाडी चालक श्रीराम. सद्गुरु म्हणे जाणती बळीची विलंबना होती पाहुणे शिष्याची कृती पूर्वे राम. साधुनिया साधना अशी सिद्धी उपयोगी विच्छेसी ही का आठवडी दुसरी प्रभूजी श्राम. अरे आम्हा गोसाबियान प्रति जाण्याची काय गडबड होती उदय जाऊ पडती तू आहे काय केले श्राम. कली बाळाला दुर्धर्म काम्य कर्मी राहते तर बलतात होईल जातर साधनी व्यक्तीले श्राम. आम्हा शत्रू जाण्याशी तरी काय विलंब असे नेत्र मेटावे स्वल्पसे मग पहा चमतो श्राम. क्षण एक नेत्र मिटले शिष्या असं झाले उघडून पाया पाय डोळे रामस्मरण करी श्राम. सिद्धाची तू ऐसी सिद्धी अत्याकृती अद्याप नयनाती मुखडावे श्रीराम. बोलणी ऐसे झाले सत्वरीशी प्रकटले इंदुरी ज्ञानाशी सद्गुणात श्राम. काही काळ इंदुरी राहिले इकडे रावजी होते श्री गुरुनी मुंडन केलेले आश्चर्य करतात श्राम. सांगते झाले लोकांशी आज वैकुंठवासी तिकडे गोंधळी स्थिती कैसी झाला श्राम. गीता दुःख झाले सतगुणी रावजी गेले अण्णा बाळ गुडे पडले अंशबंधू सद्गुरूंचे श्राम. ज्येष्ठ सुता वाजून काही विक्रिया होणे नाही ऐसा अभिप्राय सर्वही विप्रे करून श्राम. सद्गुरूंचा शुद्ध करती आल्या गेला विचार पुस्ती काही गणांशी चिंता करती अनेवर श्राम. तो अकस्मात आले गुरुजनरी मुंडन केले पाहुणी आश्चर्य करती लोक सर्व श्रीराम. यथा सांग क्रिया केली सवीची स्वारी निघून गेली सगळा हळ वाटली धावा करते करू श्राम. पुन्हा प्रकटिती इंदुरात सद्गुरु कोसाबी विष सोडितो राजोग धरती परिधान करतो कपिन धरती कपडो श्राम. गणेश टोपी श्री घालती पायी खडावा व्यक्ती उघडीसपणे सोडकीती कार्या करण श्राम. उंची वस्त्रे सरदारी द्वादशरी केशराक्षंत शोभेश्वरी वैष्णवी त्रिगुण श्राम. एकांत वास सुटला शिष्य समुदाय घेतला अजून केती विचना आम्हाला श्रीराम प्रभूच्या श्राम. शुद्धी होती नित्य होती भोजन पंक्ती समाराधना गुरुगे श्राम. दर्शन मात्रे आनंदवी नाना संकटे सुटवी ना भाविक नास्तिक हस्ती गळी
राम बदला विश्राम शास्त्रिक वैदिक वेदांती कर्म शास्त्र सिद्धांती सकलांचे समाधान करती श्रेष्ठ तुतर्ण विश्राम नाम सकलाचे सार नाम सदा आधार कलियुगी भोपार एक नामजी श्रीराम ऐसा करते उपदेश प्रसिद्ध वेदी जनास हरिहट्ट केला कालिकतास संत सदाय म्हणून विश्राम सकला रामरूप पाहती नर नारी सेवा करती मायबाबा निवृत्ती सद्गुरूची सगळा निश्राम सद्गुरु आमचा सप्तसखा सद्गुरु आमचा पाठीराखा सद्गुरु चैतन्य का सूत्रे हरवी सगळ्यांची विश्राम सद्गुरु सनिध असता कळी काळा हाणू राखा ऐसे सकलांचे चित्ता ठरते बाबळ विश्राम वैरूपान दोर महाराज सेवती दिर गोंदोले गाव कामगार गोंदोले कर कोणी विश्राम सामर्थ्य पाहता सद्गुरु या स्तव म्हणती सामर्थ्य भक्ती ज्ञान विरक्त सत्पुरुष कुर्मे श्राम सद्वस्तू शिष्या दाविती तेने सद्गुरु कोणी म्हणती गरुवा गोंदवे प्रति बोधी बालमित्र श्राम गुरुदत्त ब्रह्म चैतन्य नामासे परमवान्य चैतन्य ब्रह्मी अनन्य शंकर गुण श्रीराम गोंदवलेकर महाराज ऐसे नाम प्रसिद्ध विशेषे सकल सिद्धांत माझी वेलसे सद्गुरु रमणी श्राम चौदेशी खाती झाली महान साधू गुरु मावली नाना संकटी पावली बहुतांशी राम शिष्य शाखा बहु अनेक साधसी लावली उपदेश बसणी मिळली अंतरे कित्येकानी राम कोणी वाद करावया येते कोणी छिद्रेची शोधते कोणी परीक्षा करू लावती सत्याची विद्या श्रीराम ज्ञान पाहून धरती मौन वृत्ती पाहून होती लीन तेज पाहून जाती शरण नास्तिकांनी विकल्पी श्राम पूजन अन्नदान प्रेम अध्यात्म शरण नित्य पुत्रानंद गण सद्गुरु श्रीराम सकलांकी रामनाम हाती स्मरणी संख्या नेम सकलांचे सारखे प्रेम श्री जनी श्रीराम इति श्री सद्गुरुराम षट्यात्म समासा श्री सद्गुरुराम श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना इंदुरी महत्व वाटे गोंदवल्याची वर्तमान कळे दादोपान गोपान निघाले श्री संबंधी श्रीराम समजुतीने आणाय दोघांशी गेले पाठवणे गेले कोणे आले राम चन्नी डोटांगण घालती गोंदवल्याची वार्ता सांगती बहुत दिवस आपणा प्रती झाले राम काकू शोक करते फार उघडे पडले धरदार तुम्हासी आण्यास तुराम्मा गोंदवायचा ती दाडू राम सकले चिंता करती तुम्ही तलाशी कृती नाना परीने सांगती ज्ञानी असे उपदेश राम बरे म्हणून गुरवाळीले जाऊ म्हणून राहिविले स्थिती पाहून चकित झाले राजे उसादी राम उषकाली भूपाळ्या मंती वंशरे का करती प्रभात होता पूजा करती चरणी भाषण राम केशरी कलतीला पुष्पमाळा मस्ती की घालती तुळशी दरा भक्तनी श्राम नाना परिचिते देऊन धरती श्री प्रदो सर्वास वाटती प्रसाद सद्गुरु सतीश राम नित्य समाराधनावधी बहुपुरींचे भगवाने किती किती खाती दिगंती नाही श्राम रोगग्रस्त पिशाच ग्रस्त आपत्तीने झाले ग्रस्त विघ्ने गेली समस्त तरी आम्हा दया श्राम कोणी झाले तरी दष्टाली कोणी अंधत्व पावले ही पुत्र काही तेजे आधी पुत्रवांच्या विश्राम आशा प्रवृत्ती कामानंदी कोणी ग्राव्य आरती आर्थिक धापले श्राम तैसे जे बुद्ध मोक्ष साधकांनी जिज्ञासू धावती सेवाय रसू गुरुवाक्य होतो श्राम आयशा गर्भितत्व कार्य आलेले विसरले बहुता विषय समजले वेदांती होतो श्राम पुन्हा प्रार्थना करती संतुर चलाहो म्हणती महाराज म्हणून देती कठीण वाटे सकळांची राम वेद ठरविला जाण्याचा निरोबरी ती सकळांचा नैनी पुरुषांचा लोटते भक्तांचे श्राम पुन्हा मी वचन ऐशी देती आश्वासन निगते झालो तेथे नो गोंदवलेचे प्रतिष्ठाम आनंद झाला सर्वांशी भेटले लहान दोरांशी महाराज आले ग्रामाशी गाव गावी वार्ता केली श्राम भक्त मंडळी धावली यात्रा भरली गोंदवली नाम नोबत बुद्धली भक्ती ज्ञान करी राम खातवळी बसली मात भारेशी अनेक करतो संसार निघालो तर करी श्रीराम घरची व्यवस्था लागली माया बोधे शांतवली आणि यात्रा संपली सगळे श्रीराम मुक्ताबाई वसती खातवळीची ही गेली स्वर्गावरती अल्पकाळ श्रीराम सरस्वती माया करून राहिली होत्या बोलणे चालली सद्गुरु म्हणजे काय बाजी बोलली बोलली या लोकांशी राम 9 मास पूर्ण झाले पुत्र तरुण आसले
बरी वारसे नाही काहीतरी अल्पाशून विश्राम एक संवत्सरात पुत्र झाला असे जो करी माई जात पुत्र असे विश्राम असो संस्थान विभागे गीता मोठीतरी सद्गुरूंनी माहिती वृत्तीशील विश्राम ऐसा काळ टिकून गेला गीताने अग्रजरला तुझा विवाह पाहिजे केला पूर्वी असे एवढी विश्राम कोणाकरिता रुकार की ते झाले गुरुवर बरे मी शोधून सुंदरा आणि मी एवढी विश्राम आश्वासुनी मागितली गेले आटपाडी महारासी वधू शोधले आणि सुंदर अशी दोन्ही नित्येंद्र विश्राम बोधकन्या दावती कधी श्रवी नाकारती सखाराम पंथाची गर्दी सुलक्षणी कन्या बंधुराम देशपांडे उपनामे ब्राह्मण चिंता करी रात्र कन्या असे नेत्र परे पैसा केली विश्राम तो महाराज अवचित आशावरी गंगा लवड ते पावले सुद्धा पूर्वपणी होते विश्राम पावनी आस्तरेशा लोळा माहिती होता बरी मी गोसावी ऐसा विचार कोणी पाहावे तिला शेळे पावनी उदर बने त्यासी गाठले भगवानने तैसी आणून या पित्याने दिशेने विश्राम आठपाडी झाले लग्न भारेच गोंधळीत जाणं येऊन येई बंदले जन माऊलीचे उघडा श्रीराम माय गृही नामाची सासरी झाली सरस्वती आई साहेब छत्रपती शिष्यवर्ग राम पुनर्बी जलस्त्राश्रम दरिता जो ते आराम तिन्ही आश्रमापरम साक्षर विश्राम ऐसे गेले काही दिवस वासना घडे विशेष ग्रही बांधावे मंदिरास योजले विश्राम तळबळे येथील कुलकर्णी त्याने रामवती कोदंडमाने लक्ष्मण सीता यांनी जिनी आणल्या होत्या श्रीराम मंदिर बांधावायला पैसा बोलत जमिला सर्व कंतीला वाटा बाजला सुखदसला तेने ईश्वरी क्षोभ ग्रह दत्तहुनिदाय बरी मूर्तीस निगडे आबाय हरित करी देवा विश्राम तैसे जे बांधले सिंहासन कुसली आणि शोभायमान वरी बैसवले आणि सीता लक्ष्मण श्रीराम स्थापन सहापूर्व झाला वैदिक समुदाय जन्मिला रामचंद्रा भेटी आला महाराजांचा सहसागर श्राम अन्नपूर्णा झाली उडार केला गाव भंडार भक्त आधी परमेश्वर मुखाहून श्राम प्रत्यक्ष ठाकरा श्रीराम जित्यानंद पावले विश्राम पावती पावतील परम बाकीकडे दर्शन श्राम येथे बसे नाम सत्य वाटे तुझी बोलक समोर उभा हनुमंत असतो तुझो विश्राम देव भक्त आणि नाम अपूर्व त्रिवेणी संगम विविध पावती आराम ज्ञानदर्शन केली श्राम ज्ञान तेज गंभीर हास्यपुत्राच्या पशर शोभते स्थकी साक्षात्कार निर्गती श्राम एकदा ऐसा प्रकार घडला महाराज गती भजनाला घरी राम प्रसादाला तुला राम पुढे महाराज काशीस निघाले तेव्हा राम नेहमी अश्रू आले सत्वही म्हणताले जन समस्त भाती इस्लाम साक्षात उभे विद्यावसी निश्चय वाटे सर्वांची मंदिराची स्थापने केली रामाजी श्राम शके एके दिवशी गीता मौली गणपती बोलवले एक इच्छा सरली महायत्री श्राम स्नान करावे भगवतीचे दर्शन श्री विश्वेश्वराचे सार्थक होईल देहाचे ऐसे गिरी सद्गुरु श्राम पूर्वीच्या मातेची असं निघाले काशी यात्रेस भार्या घडली बाहेराचं पुढे जाऊन असताना सदनावरील तुळशीपत्र ठेवले विप्रान निर्वीण उभे दोघं तुझे विश्राम 10 वेळा काशी गेली वरती पायवाट पडली संख्ये फिरले 150 श्रीराम काशी दिले आजवरी परी एकले पादचारी तैसेने व्यावसरी शिकुटुंबी झाले श्राम प्रयागी गंगा भेट केली वेडी माधवा चरणी घातली तीर्थशास्त्र सकल केली अक्षयवट दाविला श्राम काविला त्रिवेणी संगम दोन त्रिकोणी जगम काविला गात श्रीराम श्रीराज तकोनी मिस्त्री गाले श्री काशी प्रती जेथे राधे उमा भक्ती भूतकाळात होते श्राम लिंगमध्ये श्री काशी कृष्णाची अग्राशी ती दाविता मायती श्री गंगाणी मलिका कसराम दुंदी राज जनपानी अष्टभैर दावणी मग विशेष रुहाणी करवे दर्शन श्राम दान धर्म होते केला करती तीर्थशास्त्राला विष्णु समुदाय तोषविला षडसंध्यार्पिण श्रीराम पंचक्रोशी अर्णाशी दाभिश्री व्यासकाशी महिषा पूर्णिदेशी देहाक्षेत्री निघाले श्राम विष्णुपदी हरिपिला पिंड चुकली मदंड धर्मकुरुणी मदंड पन्याळी रावशमुली श्राम 42 कुळे उद्धरली आणि अंतरली तरी लौकिक करणे केली गुरुमावलेने श्रीराम मार्गी जनभवन ग्रहकेती तरी समाधान पावती बोलकात प्रत्यक्ष पावती पावलामा श्रीराम धर्म केंद्र काशी प्रो तिथे रामोत्सव केला गजर शास्त्री पंडित गान रामजी रविश्राम
येथे कर्मठ ब्राह्मण भक्तिमंता करती चरण त्यासे प्राकृत नामस्मरण करावे आवडे श्राम काशी निवासी विद्वान थोर वामोवट नामे जोर गुरूंचे छायनित्र वास करते श्री जवळी श्रीराम गली विकी नामाची सार गावनी तारले अपार धन्य कुळधन संसार जे गुरु श्री विश्वास राम असो करुणी स्त्री स्थळी अयोध्याले भक्त मंडळी मातृ आज्ञापती पाळी साबळा श्राम अयोध्ये गेला मौली अकस्मात विकृती बावली देह यात्रा संपवली पुण्यक्षती श्राम दशदाने सुवर्णगाने सवत्स दुप्ती गोप्रदाने जाने सचिन जाने श्राम नामोत्साह करविला अन्न वाटले गरीबाला अंतकाळ सांगेला मौचा श्राम समुदाय पाठविला ग्रामावरती मिष्टाने स्वय जाती पुनर्भी एकदा येते प्रति स्वारी यली अत्रे श्रीराम देही वडे कर जानकी बाई विद्दो नदीचे पायी सौख्य तुम्ही का राहता काही माऊलीची आमच्या पुण्यक्षेत्र शरीर वरिष्ठ सुगुर जाणून देते प्रत्यंतर होती होती म्हणून श्राम निमित्त मार्गाला जोर एवढे तिने केले बरं मुक्तीदाता सद्गुरु सुसंधी झाली श्राम इसही तिलांजली सद्गुरुने दिली आनंद सुकृते पडाली धन्य झाली उभे लोके श्रीराम इति श्री सद्गुरुनामृते षष्ठाध्यायांतर चतुर्थ समासा श्री सद्गुरुचारा वस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराज रमा नमन करो सीतापति कोदंडधारी शमूर्ति कमल निमन दिव्यांगाची महामेरु सुत्रश्रा विश्वामित्र सहाय्य केले सुरसंवा संवारिते जन स्पर्शे पावन केले धैर्यातील श्रीराम साष्टांगेची प्रतिपात्र गुरु सद्भावना युक्त गुरु लीलागामी होता तासामुखी होता श्राम सद्गुरु गेले नैवेश्वने राहिले एकांत सावनी उद्धराय न पुन्हा इंजुरी बावले श्रीराम सकलासी सुतारे गुरु महाराज इथे आले आनंद रुणी झाले गुरु श्रीराम पंचकोशी दशकोशी लोकहिती दर्शनासी आनंदी आनंद सर्वांशी होत श्राम ते इथून एक पुढे आले हृदयाप्रती तेथे सुप्रविद्य विप्र वसती तेथे उपासना साकली अनुप्रसाद श्राम काशीनाथ भैया सावकर ध्यान करी बांधले मंदिर पटरापी शक्त राम सुंदर स्थापना केली श्राम विद्येची पदान आले आदितान वाभ्या शेती पूर्ण देते असे जमते श्राम महादेव मोठे इंद्र गुरु पुजारीने मेरा स्तोत्र बहुत गुरु वर सुकून भेटे श्रीराम उपरी गोंधळी साले अपरी भक्त झाले राम नाम जपताले चौगडे राम 1 कोट 3 कोट कोणी गर्दी 13 कोट बापाची मुलीली कोट बापापूर्वी श्राम कोणी बद्धाचे साधक झाले कोणी सिद्ध पदवी पाहिले कोणी वैराग घेतले शाळेवाचे श्री राम चित्त शुद्धी पावले जनी झाले दीक्षित अधिकारी कोणी सद्गुरु रूप होणी सर्वाधिकारी झाले श्राम कोणा चिंतामणी गौसन आळसी दारिद्र्य भोगितान ऐसे भाग्यान्वित होऊन गेले श्राम नित्य उत्साह ग्रह अंतासी सीमा नाही तरी सर्व सर्वी नादिते केले श्राम विद्वान आणि अडाणी पुरुषांनी माय बहिणी नादती सद्गुरु सदली मत्सरहित रीतीने श्राम सुधारणा पुराण मतवादी सात्विक राजस्तम बुद्धी चारशी वक्ष एक वेदी एक स्त्री गुरु श्रीराम व्याघ्राणी वजापुत्रा धर्मिणी बांधवे एक सूत्रा देवी सद्गुरु तपस्वी जागाची निवड श्रीराम सकलांची ध्येय एक सकला साधने एक गुरु कृपा मजबुती अधिक वाढते प्रत्येकास राम बाल तरुणी वृद्ध सकला सारिका संवाद रोगासारखे औषध वैद्य देतात राम शक्ती पाहुणी सेगावा सांगती कामनाकांच्या कामना पूर्ती अशा सुद्धीची होती भक्ती मार्गावर श्रीराम जाणून सकळांची अंतरोतीची दिव्य प्रत्युत्तर गुण पडता साक्षात्कार समाधान विश्राम कोट्यावधी शिष्यालय सकळांचे गुरु केले साधनी आटे बोले त्यासी लावली मार्गाची श्राम कोणा प्रत्यक्ष सांगत कोणा होय दृष्टांत तुझे रूप धरून येत गुरुजी गुणाच्या श्राम जाने संकुटा कर्ण भगली तेने सत्वर धाव घरी ऐसी सद्गुरु मावली संकट काळी धर्मते श्राम उदय होता अगवस्ती अनेक प्रकाशी तैसी गुरुपती सर्वांगटी वास करी श्राम सद्गुरु तपस्तेच्या करी साधने उल्लासी न पडती संस्कृती होते त्या मार्गी श्राम शुद्ध भाव दया पाहिजे अनुमानाच्या राशी देशी असाव देशी सदा महाराज श्राम शिष्य तरी झोपीत आहे तरी सद्गुरु उपाय
जाणून या पाय उपाय सायकली करत असला तैसी होय चित्तशुद्धी तैसी या साधर्मिली लावून या भवनली तरुणी गुरु राम श्रीराम कोणा घालती कौबिन कोणा कपटी डोबी पूर्ण कोणा गर्विती मोन काही काळ पडतस राम कोणा सांगली गुरुसेवा कोणा म्हणती देव गुजाबा कोणा एकांत सेवा ऐसी अज्ञान ब्रह्मचर्य कोणाची संगती कित्येकांची लग्ने करती कोणाच्या जडा वाढती कोणाची गर्भिती म्हणून राम कोणा गर्भिती सतीच वास कित्येकांशी उपदेश ऐशी राहून जपास कित्याक प्रकार विटला कोणादी उन्यापेक्षा मुनिया भक्तिवृक्षा ओम बोध्यापेक्षा रक्षण गतीचा कोणालयी देवालय बोधविधी सदुराय आल्या हितालय ऐशी अज्ञावदेश राम सिद्ध शिष्य झाले थोर त्या रीती अधिकार करावा अधिकार भक्तिबंध पाडावा असला जाणून अंतर्स्थिती वर्तमान भूत भविष्यगती कठीण सुरुवाज्ञा करते भक्ताला गेले अजून का पाहता सद्गुरु दरबार वाटे केला शिखर भक्तो भूतगणे श्री भर चित्रराम परी सांगितले विषय अनेक प्रकार भोस माला मुद्रा मध्ये विषय असतील त्या मारील राम यावरी सुधारणा युगांत विषय नसले जग वरण महाराष्ट्र विश्राम चिंदी बांधती गळ्यात हाडके हाती कंठात निर्जोग रविवार मस्तकावी शुद्धीगता निष्कारानंद किती नेत्रा उमरेत लाविती रोगग्रस्तासारखे किती झटकी हात पाळे राम दैता देश दैसा वेश दैता पाहिजे सुखातो दासरी हा व्यास कातुळा करते राम ऐसे दिसते बहुल प्रकार सांगत आहे ग्रंथ विस्तार नाना देशीचे रण राम एकाशी एका कळेना ऐसे भाषा प्रकारांना हिंदुस्थानी कानडी जाना हिरकू गिरवाण राम कोणी क्षाची झाले ग्रस्त कोणा रोगे गेले त्रस्त कोणी भ्रमाने गुळत उदगन समर्थांचे राम सकल चरण सेवा करती पाहता विचरली वाटे तुझे बुद्धपदी महाराजांचे राम वैदिक शास्त्री विद्वान आणि धनवान संगती सुखाला कर सुखोपदेश राम आयशा याचा संसार चालविती गुरुवर शिकुटुंबी मंत्र आता देशराम आणि श्रेष्ठ भक्त ऐसे होते बोलतो येते जात ते असं सीमाना इस्लाम भाऊसाहेब घेतकर बापूसाहेब पाटळकर जत्र आणि फारिस्टर शालिग्राम गोटी श्याम तादोबा अंताजी पंत वेगन भडसे घोडसे बनत राम शास्त्री व पिठ्ये बनत ऐश्वर्य श्याम गोविंद रामे अर्थिकर मोती जहागीरदार सखाराम बंद देशपांडे श्रीधर रामोजीला विश्राम मुक्ताबाई प्रमत्तो श्री जगदीश देविद वधुबाई विख्यात सेवा करी दुर्गेश्राम अम्मा नामे मद्रासी देह कृष्ण बोसोशी द्वादश भवनाची धरती झाली गुरुज्ञे श्राम जगर लोकर रेशम शुभकरी विलकाम शोभी श्रीराम भक्तिभाव करी श्राम चंद्राबाई प्रमुक्त मंत्री वाची भागवत काही सुसुरोगानी भेळाव केले श्राम आणि केला भक्त भगवती नित्य गुरुसेवा करती भाग्य आले त्याप्रती ते दिये जाणलो श्राम वा शास्त्री रामनाथी साहेब बंद सत्याची राव भट्ट ब्रह्मचार्याची सीमा श्राम मामले धार न्यायाधीश सरगिराने ठरविलं पंचजाती क्षेत्र प्रार्थना विश्राम 18 पगडी यादी धमकी सगळा एकरूपवादी सांभाळ धर्मची नाम घेतली मुखाळे श्राम सेवा प्रकार बहुअस्ती अल्प बोलू संगीती जेणे श्रवण करती मासिकाची श्राम अखंड मुक्ती राम नाम हाय मुख्य ध्यान पूजा आत्माराम अवतार वर्णाविश्राम याहीवरी सद्गुरु सेवा करती सेवाचा खेळा तोही प्रकार पडता शोभिश्राम कोणी खराबा झाली कोणी चित्रवागेती विकपता धर्मियार्दी कोणी वैदता श्राम कपणी परिगोर कौपिन पाते फळशी पूर्ण उभे दिसले असलेला सद्गुरु श्रीराम ऐसे कराव्या करणं पहाव्या शेती पहाव्या कटी जाणं जैसे ती दाता ग्रामा लागून पुढील श्राम कोणी पायाची किती कुणी पुष्ट काळा उगार कोणी नाणजी पाणी सडा संभाषण कोणी देहरपती तुचनी आणि भक्तनाने श्राम ऐशी सुरुवा कठीण घेऊन गती समाधान बरी विद्या लागून अडसे कोणा विकल्पेता तत्काळ जावती विद्याता भक्ता लागी झाली माता करत श्राम कोणी गाडी वडती कोणी उचलून घेती कोणी संगे धावती घोड्यावरी बसत असता
हौसदार विकाची श्रीपाद प्रत्ताशा घोडा अर्जित वानसुंदरपणे मस्त वनासी नावर विश्राम वरी वरी बैसता गुरुमावली निपुट चाळी सरळ चाळी क्वचित स्वारी नाही झाली तरी हरी निघणारा काम विच्यावर भारी भूक पाणी पिचागरी महाराज दत्तावरी वाऱ्यासारखा धावते श्राम शावराव पेटे अशी गोडाळीचा पाळावायची येते दिदी वस्त्रासी नेत्री येते अश्वतराम स्पर्धेतला आणून अश्वडंबे हा सामान्य हा भक्त श्री अनन्य वाहणे श्री गुप्ते श्राम तंगी नामे काय गंगडी सद्गुरूंची पाय न सोडी पूर्विता राय उडी दोरी मागे हिंदसे श्राम वासना पूजे जगती देही सेवा करती संगती प्रभावती नामसी सोडता आम्ही पिशाच्या योनीतून सोडू सेवा करगण तुमचे घरे दर्शन मुक्त करा देवळा करा दुष्ट नीती त्यांचे पार्टे म्हण कैसे आमचे अज्ञान प्रपंच मोसुटा श्राम मानव हृदय गुरुपती सेवा करता अखंड धरती सद्गुरु समजता राम भक्त पाती श्राम आनंद येती आणि जाती सकाळवरी सारखी विधी आद्या जीव घातली जिंका मानती शिवरुचिता दर्शनायती सुवासी करणारी ओढी होणे लेकरा अंगी डोबी करणे विश्राम नाना संसारिक संकटे निवारती मुक्ती वाटे घरच्या वनी वाटे वाटे राम नारायण गोष्टी सांगती कन्या तशी माऊली कृती तैसे शिकरा गुरुरूपपादी सगळकारी चारित्र्यराम इति श्री चतुर्वेदामध्ये षष्टाध्याय मध्यम समासा श्री सद्गुरुनार्पणमस्तु श्रीराम समर्थ. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज नमो प्रसन्न कोदंडे यारी जनगद हिता चित्तारी दशम दर्पण विदारी ऐतिहासिक काम भार्गव रामाराव एक क्षत्रिय दजे गेले दशरथ माझ्या चरणी उठले द्रौपदी काम श्री सद्गुरुंचा संसार नित्य झाले जगुद्धार वरण काशिलेला पर माया पामरे काय बोलावेस का परी मने धरली हवं कौतुक पुरी पुरावं आवडीचा नसे ठावं ते गोणीचा का कित्यनवी आवडी वन चरणी जगतो वासना संसार वाटू विनंती माझी श्राम बहुतांचे संसारशिनी खाव्याची हौसवारी देवी आज्ञा म्हणतो तेही करी करुणी घालवी मोत श्राम असो आईसे आई सत्वशील झाल्या तीन वेळ दोन कन्या एक भार टाकला पण श्राम प्रीती नाही धरली बारमणी सर्दी गेली शांती नामे होती राहील 3 वर्षापर्यंत श्राम सिद्धांच्या बोली या पुण्य कोटी आत्मा प्रत्यक्ष वेळी अधिकार नवे सामने श्रीराम हे मोक्षाचे अधिकारी बरी राहिली काही गुजरी देकी या घरी प्रारंभ शेष भोगायत काम माधुश्रीशी लोभ फार भक्त घेतली आणेवार वस्त्रे भूषणे धनालंकार आरती गुरुमायशी श्राम त्या आदरे सर्वचली कधी कोणाचे नसती लोभ विघात परमार्थी जाणेली क्रोधे विश्राम तेव्हा ऐसा प्रकार घडला आई साहेबाजवर बदला वाढता वाढला सर्व झाले बैठ राम सद्गुरु वचते समी आता तुझा नेम नाही सर्व स्वार्पे दिव्या पै ती भाविक संकल्पे उदक सोडले झाकले ते बाहेर काढले स्त्रियांचे अरपले स्वस्ते विश्राम उंची वस्त्रे जरदारी अलंकारे रत्ने गुजरी विप्र आले शंकुद्री आज्याला मासिसला अंगावरील वस्त्राभिन सर्वैर मिळे जाण भक्तीचा लागून प्रतीक सद्गुरूंची श्राम या न्याय कशी गुरु वर पाहून सुनिकर जाणगती झालं श्राम तिचे विठाबाई नाम माटी गर्भासराव चतुर सगुणी सौभाव जावांतराचे राम लग्न सोहळा चालू असतात अद्भुत घडली वार्ता श्रवण करता सत्ता कडवी राम गावगावाचे पाहुणे आले त्यातील वाहने त्यातील घोड करणे होते मानवी विश्राम तो काय झाली आता अश्वसवाका समाज झाला करून विचार करतो आता कशी करावी श्राम अंत्यजानता मांडवातो शुभ कार्य शुभ होतो आम्ही नेता श्रीराम बहुत चिंते माझी पटेल महाराजांशी सुचले काय उचित सांगा श्राम महाराज म्हणजे तुझ्याशी पाहू पाहू त्याला आश्वासी दिसले असेल समयाची तुम्हा वाटे झाले श्राम आश्वासमी बजावणी कृपाची पाहती जणी वरद हस्ते कुर्बाणी म्हणती चैतन्य सती श्राम
तो काय बस झाले थोडे झटकरी उठले चारा खाऊ लागले देखत देखता श्रीराम आश्चर्य वाटले सगळ्यांची अगणित घटना केली कशी साक्षात ईश्वरेशेतील वासराव देशराम नैनी अंधाश्वले सर्वांगी रोमतारले क्षणानं वलय चरणावरी मसराम असो विवाह सांगण्यात झाला सगळा आनंद वाटला संततीचे संपत्तीने बदला संसार विटायचा या प्रियाने किती गरिबांची विवाह करती जावयास नाही मी त्यात मुख्य संतोषराम सुस्वस्थ मानवताचा मुख्यदाना संगती सुखारा गुण देवाद पौत होऊन गेले त्यात 14 मुख्य गणले सुहाजने अंतराळे स्मरण इस्लाम होली पद्धती राहिले गुण मुख्य झाले वरिष्ठ उत्तमाने शिष्य झाले अपारसराम बाय बाप सासू शशुर कांतापत्ती कन्या मोर इष्टमित्रा होणी गुरुवर विवाह सगळ्यांचा किती गुरुची सांगती ती प्रेमती बोधकती जेणे वय दुःख होते विनिमित्ते गुरुरायाचा कोणा साधन नामस्मरण कोणा कर्मी अनुष्ठान कर्वोनी दुःख्यान कर्मिते सगळ्यांचा शिष्य समुदाय मला मोक्ष त्या देवांप्रिय संत श्री पतिते उचित नवे बापास्ता आधी देवा नवावे गुरुसी मंदावे परिती कोणी ऐकावे कोणता देव आमचा श्रीराम जनी जनार्दन ओळखला तो स्वैकी देवतला प्रत्यक्ष सांगून प्रतिमेला तुझे गुणस्काम आनंद अन्याय क्षमा करते तुझी अहंकार रावणे गुरुमती साक्षात करे जंतती क्षणकेचा श्राम जाणून मी परांचे उतरणे किती कृत्य ऐसा करता साक्षात कर समाधान परिश्राम कोणी काही करता प्रश्न तात्काळ बोलती जे वचन तेची हो सत्य होय जाणं कार्य वाटेना श्राम आशा दुःखावृत्ती पुन्हा करता प्रश्न होती मनाजोगे बोलून शकते परिते पहिले ते कळेना श्रीराम रक्षतो रक्षती करण्याकडे काही आशने अंधळे लवराही करून सोडले श्रामच्या विकृती अनेक जातीचे जनयती झाडखोर व्यसनातीची कर्माटेची तमश्रा अंतरी म्हणून कोण कटी समाधान लौकिदान करणं बोधकरी श्राम जरी गुणाची वस्तू घेणे महाराज झाली सर्वज्ञ म्हणून ओळखली जी गुणाची श्राम एकांती जाऊन भेट घेतली वस्तू काढून द्यावी आपली महाबंदी मार्गावरती श्राम दुर्गुणी मध्ये होते बोळवणे ते काही न झाले सद्रूप होते ते श्राम श्री गुरु तपस्तेच्या खाली दुर्गुणांची होळी झाली नरनारी कटकांनी चोराणी श्राम स्वर्गावून अधिक्षोपळे सद्गुरुतामस्काम स्वर्गी काम क्रोधांच्या रागी क्षरामत्तर भूतांची क्षय होय सुकृतांती श्राम तैसे नवे गुरुधाम सकाम होते निष्काम सोडले सुकृते अनुभव देवाधिका दुर्वश्राम कित्येकते आपत्काळी धापती सद्गुरु पदकमळी विनिमितीते आपली झाले तुझे श्राम तयासे साय करती प्रथमंना नाही मिती विहा गुणातली गरिबा गुणेका नामस्मरणान्नदान यांची गंती करेल कोण दुष्काळी करत्यानं कित्या काळागून साय करेल श्राम येथे आहे लक्ष्मीची वास्ती दान रमासी नाही दुर्विद्रा चिंतू वापरू आणले गोंदवले असी क्षेत्र देऊन त्यासी राहिले ती गर्दी शेती वाढविली वीर जमन सोडून गेले ग्राम संस्थानाकडे झाली रुद्र स्वाहाकार केला तेची गायत्री पुरुषार्थनाला द्रव्य देऊन तृप्तला ऐकवाल दुष्काळी आडपडीशी दारिद्र्य विप्रांशी बैसले राम जपासी अन्न देऊन राम 18 कारखाने चालती प्रतिवर्षी नूतनी मारती धोरणी वंशवृत्ती श्री राम होते यास्तो तुझे बांधले तिथे दिवसाम तरपशाळा बांधली मोठी मंदिर वापितली भूषणशाळा बांधली गोडी तैसे मंडळ भक्तजन उतरायसी चाका विना पशी म्हणून राशी मंदिर श्राम गोठणे केली गोशाळा गोड्यासी गाठ बांधला दुरुस्त झाली पाकशाळा पारायण श्राम भाऊसाहेब केतकर सर्वस्व कामगार त्या गदी गुरुवर देखील श्राम उभय मंदिरापाशी शिवालय बांधली फाशी ऐक्य दाबली राशी येणे प्रकारे श्राम श्री गुरुची सेवा करून त्यांनी त्यांचे नावे शोधले अल्पस्वल्प श्राम महाभागवत मृत्यू कोटी कर छत्र धार्मिक गुरुवर पादुका आवडीनंतर समागम श्राम
भागवता निरोप झाला तेव्हा त्यानंतर गोविंद बुवा जैसीची गती भावे सेवा मानवारी दुर्वस्त्राम पंतोटी कोल्हापूर उक्षी दक्ष भार वस्त्रे दुतादे सुंदर वामनराव ज्ञानेश्वरी श्राम ताडे की अंताज पंत दामोदर तुझे भक्त श्रीधर भक्त हृदय परिकार मुकेश्राम तरुणपत्रापी लक्ष्मण पूर्वी दृष्टी गुण भवान राव निकट वदन सुंदरपुरी प्रतिष्ठा हरिभट्ट चिंतन सदोषी प्रेमे वचन करती हर्षी मर्डेग शास्त्री पुराण शिवाची मंदिरी श्राम भाऊसाहेब वनाधिकारी वाईकर राम शास्त्री ही वाची मंदिरी धर्मवंत श्राम विश्वनाथ अश्वपाळी मुक्ताबाई पाकशाळी आणि भक्त मंडळी हे गुरुहरी श्राम ज्यांची भाग्य उदयाची गुरुहरी लावती अभाग्या विमंदपती चरण बंधुदानी श्राम कोणी रांगोळ्या घालती गुरुचरण प्रक्षाळती त्यावेळी गुणी गाळती दणदी गुरु भगिनी श्रीराम दामुहा गुरुरिकर सेवे झिजते शरीर सिद्धपणे मैवल जगीचा श्राम गुरुकडे काढून किरण आशिरासवर संसार ऐशी असते निग्रहवंत उभ्या साठ्याने श्राम ही गोंधळ्या स्थिती देव होती ग्रंथ वाढल्या की सर्प संकेत आवेला श्राम असो ऐसा संसार कुटुंबी जनापार अखंड झाले कणभर कुसंतराई श्राम इतकी करुणी बाबती तिथे सदैव नाही अद्याती वृत्ती शनवीर असली अनुभवी प्रदेश राम ज्ञानी स्वप्नीची खोटे साहेब असत्य जाणून जागव सत्यपणे पाहिजे त्याला माझी वस्ती तुरी भुंगेने धरती कमळ पर्णे जशा रीती तैसी वागे राम अथवा आकाश माझी कार्य होती अनेक चौथीचे कौतुक किती होंगी सांगा विश्राम सो बारा पायी तुला ठाई 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 वाटे आकाश विरुद्ध जाई श्राम सुराज चोले लोट विधान चावडे कडकडाट मेघ प्रीती कटापट ठाई प्रीते काही मिळेना भिजेना हरेना उडेना या भक्ता शांती सुटना जैसी श्रीराम अखंड व्यापार होती जाती वरी वरे विकारे दिसती वरी उठविना शांती अलिप्त स्वरूपानंद विश्राम जनक राजा गुरुचा वाटे शत्रू आमचा गुरुनी बाबा प्रपंचा वेचा मुखिष्टा असो जनसंख्या वाढला वेळोवेळी बोल केला जीपी भावे हृदय जगला गोविंदे मित्रा त्या आतील काहीसा भाग त्यांचे शत्रू त्यांनी मेहनत मग मनशांती लागली असता पुढील अध्यायी रूपन शत्रू वचने होईल पूर्ण चित्ती जरिता अनुसंधान समाधान पावित्रा प्रपंच आणि परमार्थ तरुणी साधलेला स्वार्थ शत्रू वचन सिद्धांत इलाका सप्तमाध्याय औषधी सेविका आणि भोजवादी तीर राहून या विश्वामित्रा विश्राम कामदे आपली सहज विलेपानावरी महसूल विश्राम इति श्री शत्रुलेला आठवणी तो नंदगोळा गुरुकी रामदासी यांत्रा कृपा विश्राम आनंद कोटि ब्रह्मांड नायक राधाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत पोथी वाचन परमपूज्य श्री दत्ता काका। ही व्हिडिओ सिरीज आपल्यापर्यंत आणण्यास अत्यंत आनंद होत आहे। परमपूज्य दत्ता काका सुरुवातीपासून श्री सद्गुरु लीलामृत पोथीचे वाचन करायचे। ही पोथी एका उच्च कोटीच्या साधकाने लिहिलेली आहे आणि अध्यात्म शिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच साधनेला पोथीची जोड असावी असे परमपूज्य काकांचे सांगणे असे। परमपूज्य काका अध्यात्म समजावण्यासाठी पोथीच्या ओवींचे उदाहरण द्यायचे। उदाहरणार्थ, त्रास न होय इतरांसी इतरांपासून जयासी, सुखासनी गप्पा मारिता बहुत दाविती विदेहता, प्रसंगी टिकेल ऐसा विरळा, बुडतिया नरासी दोरी देती धरावयासी, न धरी अविवेकी आळशी तरी दोष कोणाचा, प्रपंची सुख इच्छिणे म्हणजे इंगळावरी झोप घेणे, नरदेही दक्षता गहन तया माझी सन्मार्ग गहन, सन्मार्गी अध्यात्म गहन
त्याही वरी गुरुकृपा. लक्ष्मीचा दुअंगी टोला, नीतीने पाहिजे सोशिला. येता मध्ये धुंद केला, जाता तृष्णा मोहपाडी. शेवटी एक विनवणी, लय लागो नामस्मरणी. श्री जगदीश नमोनी, घेऊ गुरुचरणी विसावा. परमपूज्य काका पोथीचे नुसते पारायण करायला सांगत नसत, तर ते उदाहरण देऊन सांगत की अहमदाबादचे एक उच्च कोटीचे साधक पोथी वाचताना पेन्सिल आणि रबर घेऊन बसत. पोथीतील ही ओवी समजली म्हणून टिकमार्क लावत, ही समजायची बाकी म्हणून अंडरलाईन करत आणि ओवीतील हे वाक्य अजिबात समजले नाही म्हणून क्वेश्चन मार्क लावत. पुढच्या पारायणात पुष्कळ वेळा ते क्वेश्चन मार्कला रबरने खोडून टिकमार्क लावून आधी जे समजलेले वाटत होते त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावत. यातून श्री दत्ता काकांना बहुतेक असे सुचवायचे होते की प्रत्येक पारायणागणित साधकाने बदलायला हवे. त्याप्रमाणे पोथीचा अर्थसुद्धा वेगळा समजून येईल. अशा पद्धतीने जीवन आणि अध्यात्म समजून घेऊन अभ्यासू दृष्टीने पोथीचे पारायण करावे असे श्री दत्ता काकांना अभिप्रेत होते. अजून अशा कितीतरी ओव्या सगळ्यांना अध्यात्म समजावण्यासाठी श्री दत्ता काका वापरत असत. पूज्य काकांना पोथी एवढी प्रिय होती की ते स्वतः नेहमी 7 दिवसांमध्ये पोथीचे पारायण करत. रोज पोथी वाचित ते वेगळे, एका दिवसात सुद्धा ते पोथी वाचित. असेच 1993 मध्ये इंदोरला श्री जयंत नाईक यांच्याकडे झालेल्या द्विदिवसीय उत्सवात परमपूज्य काकांनी एका दिवसात हे 13 अध्याय मोठ्या आवाजात वाचले होते. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी हे रेकॉर्डिंग श्री नितीन धारवाडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे अभिनंदन व इतर टीम ज्यांनी हे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार.